अशी एक बँक जी पैशांची नाही तर दुर्मिळ देशी बियाण्यांची आहे। ही बँक तुम्हाला माहिती आहे का? नाही माहिती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मध्य प्रदेशातील दिंडोरी जिल्ह्यात राहणाऱ्या लहरीबाई यांनी आपल्या 2 खोल्यांच्या मातीच्या घरात एक अनोखी बीज बँक उभारली आहे। या बीज बँकेत 150हून अधिक दुर्मिळ भरड धान्यांच्या जाती जतन करण्यात आल्या आहेत। कोदो, कुटकी, सावा, कांगणी, मढिया अशा अनेक पारंपरिक बियाण्यांचा हा अमूल्य खजिना आहे। विशेष म्हणजे ही बियाणे फक्त साठवून ठेवत नाहीत, स्वतःच्या शेतात त्यांची लागवड करतात आणि शेतकऱ्यांना ती मोफत देतात। पीक आल्यानंतर शेतकरी पैशांऐवजी पेरणीसाठी घेतलेल्या बियाण्यापैकी 1/3 भाग परत करतात। त्यामुळे ही बीज बँक दिवसेंदिवस समृद्ध होत जात आहे। आज हवामान बदल, दुष्काळ आणि वाढत्या तापमानामुळे शेतीसमोर मोठं आव्हान उभं आहे। अशा वेळी ही पारंपरिक बियाणे कमी पाण्यात आणि रासायनिक खतांशिवायही चांगलं उत्पादन देतात। म्हणूनच लहरीबाईंचं हे कार्य भविष्यातील अन्न सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। याच कामामुळे त्यांना मिलेट क्वीन ऑफ इंडिया म्हणून ओळख मिळाली। भारत सरकारने त्यांचा सन्मान केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कामाचं कौतुक केलं आणि G20 परिषदेतही त्यांनी भारताच्या पारंपरिक बियाण्यांचं महत्त्व जगासमोर मांडलं। कधी कधी सर्वात मोठी संपत्ती पैशात नसते, ती जपलेल्या वारशात असते। अशाच प्रेरणादायी आणि हटके गोष्टी जाणून घेण्यासाठी ॲग्रोटेक मराठीला नक्की फॉलो करा।